झालं. आता मी इथे माझे जे चेहऱ्याचे डाग आहेत वगैरे ते जाण्यासाठी, आता इतके डाग होते तेव्हा, आता तरी फिके झाले. तर इथे जायफळ आहे बघू शकता. आणि आज तर हा बेज कलर आणला होता आणि मी तुम्हाला दाखवलेलं डीमार्ट मध्ये आता गेली होती. तर इतके कलर आलेले आहे ना, हवा सुटली आणि त्या साईडला ना विजा चमकता आहे बघू शकता. वाहून गेले बरं चकले केलं त्यांनी, काय माहिती पावसाळा सुरू झाला का. सगळे कपडे काढून हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर चला व्लॉग मी एक्सरसाइज पासून स्टार्ट करते. म्हटलं चला आता एक्सरसाइज स्टार्ट करते तर व्लॉगला सुरुवात पण करू. आणि माझी रेग्युलरची एक्सरसाइज म्हणजे अर्धा तासाची पाऊण तासाची मी करते. तर अशा पद्धतीने मी माझी एक्सरसाइज करत असते आणि स्वतःला मेंटेन ठेवते. जरी मी म्हणजे असं काही मला ना जेव्हा एक्सरसाइज नाही ना केली तेव्हा मला दिवस पूर्ण असा एकदम आळशी सारखा एकदम असा हे वाटतो. तर त्याच्यामुळे मी एक्सरसाइज करते किती पण वेळ हो, 1 वाजो 12 वाजो किंवा मग डायरेक्ट सकाळी सकाळी करते एक्सरसाइज. तर इथे तेच माझी रेग्युलरची एक्सरसाइज. म्हटलं चला सुरुवात करू आज व्लॉगला. आजच्या व्लॉगमध्ये मस्त आपण डीमार्ट मधून आणलेले जे उशी कव्हर होते ना ते मला लावायचे आणि कसे दिसतात ते पण बघायचं आहे आणि पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. आणि मी माझ्या पिगमेंटेशनला जसे चेहऱ्यावर वांग आहे ना तर ते माझे एकदम फिके कसे झाले तर ते सुद्धा दाखवणार आहे. त्याचा उपाय घरगुती उपाय तर खूपच उपयोगी पडणार आहे. आजकाल कसं महिलांना खूप पिगमेंटेशन म्हणजे वांग येतं चेहऱ्यावर वगैरे, खूप टेन्शन येतं, कॉन्फिडन्स लेवल लो होतो. त्याच्यामुळे मी एक उपाय छान शोधला आहे आणि मला तो फरक जाणवला आहे. कारण माझे 2-3 महिन्यापूर्वी खूप डार्क होते जे चेहऱ्यावरचे वांग, आता ते एकदम म्हणजे एकदम फिके आणि एकदम लाईट झालेले आहे. तर ते दाखवतेच तुम्हाला. चला आता एक्सरसाइज झालेली आहे आणि बोलते. झाली तुम्ही बघितलंच असेल व्लॉग. डायरेक्ट एक्सरसाइजने सुरू केला मी. तर तेच आता काकडी वगैरे खाणार. आणि त्या दिवशी डीमार्टमधून मी उशीचे कवर आणले होते तर ते लावायचे नवीन तुम्हाला दाखवले होते मी. तर बेज कलरचे घेतले होते मी. तर ते लावून घेऊ आणि कशी दिसतात ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. चला आता मस्त काकडीचं सॅलड खाते. तर एक कमेंट आलेली की अंधार येतो किचनमध्ये. हो खरंच अंधार येतो कारण झाड आहे, झाडामुळे खूप अंधार येतो म्हणून लाईट लावावं लागते. तर लवकरच आम्ही हा ग्रे कलर व्हाईट कलर करणार आहे म्हणजे छान प्रकाश येईल जास्त इथे. चला आता काकडी वगैरे खाऊन घेते, सॅलड खाते आणि आवरलं की बोलते. आवरून झालेलं आहे आणि मी ना चेहऱ्याला काहीच नाही लावलं. म्हटलं आता जायफळ लावायचं राहून गेलं कारण मी दररोज जायफळ लावते पिगमेंटेशनसाठी. आणि इथे त्या दिवशी आळूच्या वड्या केलेल्या डिफरंट टाईपमध्ये, तर त्याच आता फ्राय करते. 12 मिनिट बाकी आहे. आणि इथे ज्वारीची भाकरी पण होते, मस्त भेंडीची भाजी आहे, आंबा आहे मस्त छानपैकी. मस्त जेवण करणार मग चेहऱ्याला लावणार. तर कशी लावते मी जायफळ ते तुम्हाला सांगते आणि उशीच्या कवर पण दाखवते कशा आणलेल्या होत्या डीमार्टमधून. आणि आज इतकं पावसासारखं वातावरण झालेलं आहे. तर चला आता होत आहे 8 मिनिट बाकी, तरी बघू मध्ये कशा झाल्या. फ्राय तर झालेल्या आहे. थोड्याशा 2 मिनिट ठेवते. आणलेला आहे आणि अशा क्रिस्पी वड्या झालेल्या आपल्या एअर फ्रायर मध्ये बघू शकता. एकदम छान होतात, लेयर्स मस्त छान पडलेले आहे. ज्वारीची भाकरी, भेंडीची भाजी, आंबा. तर आता जेवण करते, तुम्ही पण या जेवायला. चला. तर जेवण झालं. आता मी इथे माझे जे चेहऱ्यावरचे डाग आहेत वगैरे ते जाण्यासाठी, आता इतके डाग होते तेव्हा, आता तरी फिके झाले. तर इथे जायफळ आहे बघू शकता आणि अर्ध झालेलं आहे खतम. तर मी काय करते, दूध घेऊन येते एका चम्मचमध्ये बघू शकता दूध. आणि आता दुधात जायफळ बुडून आणि असं हे, आता तुमच्याकडे साण असेल तर साण एकदम बेस्ट आहे. माझी साण कुठे गेली काय माहिती. तर माझ्याकडे असं हे स्टोन, तर त्याच्यावर मी
अशी घासते. घासून घासून एकदम असं क्रीमी टाईप टेक्स्चर आहे ना, तसं करायचं आहे दुधामध्ये. आणि तसंच पाण्यात लावलं तर थोडीशी आग होते, म्हणून दुधात लावायचं. दुधाने त्वचा मऊ होते एकदम. आणि तुमचे पिगमेंटेशन असेल किंवा मग पिंपलचे डाग असतील त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे. म्हणजे एकदम फिके होण्यास मदत होते. तर मी हे लावते म्हणून माझे ना पिगमेंटेशन थोडेसे लाईट झालेले आहे, नाही तर इतके डार्क होते. तर असं घासून 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 त्याचं टेक्स्चर एकदम असं क्रीमी करायचं. तर असं क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे आणि जस्ट लावून घ्यायचं. बघू शकता. आणि 5-10 मिनिट ठेवून वॉश करायचं चेहरा. तर अशा पद्धतीने लावलेला आहे. आता ह्या साईडला जाऊ, कारण त्याच ठिकाणी मला पिगमेंटेशन बघू शकता. असं लावलेलं आहे जायफळ आणि एवढं झालेलं आहे प्लेन. तर आता 5-10 मिनिट ठेवणार आणि मग धुवून घेणार, वॉश करणार तिला. तर अशा पद्धतीने मी माझे पिगमेंटेशनला खूप क्रीम वगैरे वापरण्यापेक्षा म्हटलं हा छान उपाय आहे घरगुती. आणि आपल्याकडे जायफळ पण असतं आणि जायफळाने डाग एकदम कमी होता, लाईट होता. तर मी वापरते तेव्हापासून माझ्या आधी खूप डार्क होते पिगमेंटेशन. तर मला एकदम कसतरी म्हणजे एकदम आपला कॉन्फिडन्स लेवल एकदम लो होऊन जातो जर आपल्याला पिगमेंटेशन असेल, फोटोज आपले येत नाही. तर तुम्हाला माहिती आहे आता मी यूट्यूबर आहे, व्हिडिओज काढते वगैरे. मला पण असं एकदम हे वाटायचं. तर मग मी नंतर मला हा उपाय दिसला आणि तो मी आता करते खूप दिवसापासून, म्हणजे 1 महिना झाला असं तेव्हापासून करते. तर आता एकदम लाईट झालेली आहे माझी पिगमेंटेशन. आणि जे मी डार्क सर्कल आहे त्याच्यासाठी पण मी करते. तर अशा पद्धतीने मी लावलेलं आहे. आता थोडा हळूहळू सुकेल ना तर ते डार्क होऊन जाईल आणि मग वॉश करणार. चला आता चकल्या वगैरे ते पण भरून घ्यायचे. आता हे धुतल्यावर तुम्हाला दाखवते कसं झालं. बघू शकता. तर इथे बघू शकता डार्क झालेलं आहे आपलं जायफळ. या साईडचं पण अजून 2 मिनिट ठेवेल आणि धुवून टाकणार, खूप डार्क होऊन जातं नंतर. तर इथे बघू शकता वॉश केला चेहरा आणि एकदम छान झालेला आहे, फ्रेश वाटतंय. आता काही फक्त सिरम आणि सनस्क्रीन लावते मी, बाकी काही लावत नाही. आणि आयब्रोज पण इतक्या वाढलेले, उद्या जावं लागेल ब्युटी पार्लरमध्ये. तर चला आता थोड्या वेळाने मस्त उशी कवर लावून नवीन आणलेले डीमार्टमधून ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आणि चकल्या भरून ठेवायच्या आज, म्हटलं भरून ठेवू. आणि तेच संध्याकाळचे 6 वाजले आणि माझ्या मागे बघू शकता क्लाउड कशी इतकी छान झालेली आहे. इतकं सुंदर लुक येतो, इतके भारी होते. मोबाईल आणता अशी परत होऊन गेली. तर तुम्हाला दाखवते. तर अशी मस्त छान क्लाउड दिसत होती, पण मग मोबाईल आणता निघून गेले तसे. आणि ना इथे तांदूळ ठेवलेले आहे. मला नाही तांदूळ आवडतच नाही, काय करावं काय माहिती. तर वैभव बोलली की कोणीतरी असेल ना हॉस्पिटलला कर्मचारी वगैरे, त्यांना देऊन टाका. तर चला आता उशांचे कवर लावू जे आपण डीमार्टमधून आणले होते. टीव्हीचा आवाज खूप
तर चहा पण ठेवायचा आहे आणि स्किन पण छान झाली बघू शकता. मी ते नंतर मास्क पण लावला होता. चला तर इथे डीमार्ट मधून मी तुम्हाला दाखवलं होतं. डीमार्ट मधून कवर आणले होते. कुठल्यांचा खूप आवाज येतो. तर हा बेज कलर आणला होता आणि मी तुम्हाला दाखवलेल्या डीमार्ट मध्ये आता गेली होती. तर इतके कलर आलेले आहे ना. नेव्ही ब्ल्यू आलेला आहे, ग्रे आलेला आहे, डार्क ग्रे आलेला आहे, एकदम फिका असा ग्रे असा कलरचा ग्रे आलेला आहे. तर वैभवला मी बोलली पण वैभव बोलले की कशाला एकसारखे घेते नसती. तर आधी आहे ना तुझ्याकडे ब्राऊन, तर आता बेज कलर, मग बेज कलर घेतला होता. तर ते टाकून बघू कसे दिसतात. तर आधी हे ब्राऊन घेतलेले मी डीमार्ट मधून आणि खूप छान 179 म्हणजे 180 ला एक कवर भेटतं. त्याला चेन पण आहे आणि एकदम मस्त छान आहे. एकदम उशा छोट्या झाल्या त्याला पण मग. तर आता मी हे ना धुवायला टाकणार आहे. ब्राऊन कलरचे बघू शकता एकदम सॉफ्ट आहे. चला दाखवते तुम्हाला उशी कवर. तर डीमार्ट मध्ये गेलं की नक्की घ्या. खूप छान लुक येईल आपल्या बेड मध्ये उशांना. आणि थोड्या मोठ्या उशा असतात अजून बेस्ट दिसतील. आता ह्या उशा थोड्याशा छोट्या झाल्या पण काही नाही, नंतर मी मोठ्या उशा करून घेणार त्याला. कवर मध्ये कवर दे, हे काम टाक. तर असं आहे. त्याला चेन कुठे गेली म्हटलं त्याला बेज कलरचं, कारण बेज कलरचा आमचा हा भाग आहे तर बरोबर मॅच होती. तर अशी चेन येते आणि खूप छान सॉफ्ट कापड आहे त्याचं. तर टाकून घेऊ आता. तर ह्या उशा खूप जुन्या आहे. माझ्या लग्नाला भेटल्या होत्या ह्या उशा. गादी उशा, गादी फक्त आम्ही घेतलेली नवीन, पण उशा भेटल्या होत्या लग्नाला बेड सोबत. तर मला नवीन उशा घ्यायच्या इथे मोठ्या मोठ्या, तेव्हा बरोबर कामात येतील कवर. पण सध्या आता घेते ह्याच वापरते. तर बघू शकता असं उशी कवर दिसतंय आपलं मस्त छान बेज कलरचं. व्हाईट नाही, बेज कलर, बेज. आणि ती चैनीची पण क्वालिटी खूप छान आहे त्याची. तर याच्यामध्ये तुम्हाला ना चौकोनी उशा पाहिजे म्हणजे कवर लागत असेल तर अशी सुद्धा आहे. अशा याच्यामध्ये नको केलं तिकडे वरती ठेव. तर अशी झालेली आहे मस्त बघू शकता. छान दिसतोय मस्त कलर हा पण भारी दिसतोय बघू शकता. एकदम भारी दिसतोय. एकदम असा फरी लुक एकदम छान असा मऊ मऊ आहे आणि भारी दिसतोय. बेडला छान शोभतोय. आणि ब्राऊन घेतलेली आहे त्या आधी आता ते वॉश करणार. तर मस्त क्वालिटी छान. तर मी आता पुढच्या वेळेस गेली की परत घेईलच ग्रे कलरच्या. आता हे ब्राऊन पिंक कलर नाही भेटत बघू शकता असं. तर म्हटलं तर तुम्हाला दाखवते. चला आता चकल्या वगैरे भरून ठेवू आणि चहा पण ठेवायचा आहे. आणि कशा वाटल्या उशी कवर नक्की सांगा. तर अशी बघू शकता मस्त ब्राऊन कलर. हा सुद्धा कलर आहे तिथे पण पहिले हाच होता. मला खूप आवडला होता. खूप म्हणजे कमेंट्स आलेले याच्यावर की कुठून घेतला. तर मी डीमार्ट मधून घेतलं होतं. आणि आता डीमार्ट मध्ये भरपूर आलेले कवर तसे. घ्यायचे असेल तर नक्की घ्या. आता हे मी धुवायला टाकणार आणि मस्त छान दिसतंय. तर इथे आपल्या चकल्या वॉटरमेलन नंतर आता संध्याकाळी नाही. तर लाईट लावते. अंदर वाटतोय मला. तर इथे लाईट कमी झाला तो बदलावा लागेल लवकरच. तर इथे आता चकल्या भरून ठेवायच्या आहे. इतक्या मस्त वाळून गेलेल्या आहे. छान असा आवाज येत असेल तुम्हाला. आणि आपल्या व्हाईट चकल्या बघू शकता मस्त
छानपैकी झालेलं आहे पहिलं वाळवण. आणि आता तर इतका पावसाचा असं वातावरण होऊन येतं, मग थोडा दिवस थांबते. आणि नागलीची पापड नाही नागली टाकायची होती भिजत, पण वैभव बोलले की पावसाचा अंदाज बघ, कारण पाऊस कधी पण येऊ शकतो, तर उगाच नुकसान होईल, तर त्याच्यामुळे मी थांबते. तर चला आता याच्यामध्ये भरून घेते चकल्या सगळ्या. तर ना मी वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरते चकल्या. आधी व्हाईट भरल्या ज्या हिरव्या मिरचीच्या, ह्या लाल मिरचीच्या आहेत दुसऱ्या पिशवी. म्हणजे मला वेगवेगळ्या काढता येतील. ज्याला लाल मिरचीच्या खायच्या लाल मिरचीच्या खायच्या, ज्याला हिरव्या मिरचीच्या खायच्या तर हिरव्या मिरचीच्या. इतक्या छान फुगतात चकल्या. तर मस्त वाळवणीचे पदार्थ झालेले आहे. पूर्ण डब्बा भरला मस्त, बघू शकता. चकल्या पण भरून ठेवल्या, आता आपल्या स्टोर रूम मध्ये ठेवून देते. आणि एक कमेंट आली की कियाराची केस विस्कटलेले राहतात, तर तिचे केस तसेच करली आहे. किती पण विंचला तर तिचे मी अशी पोळी घाल देते, तिथे वेणी घाल देते, तर तिचे असेच केस करली वेवी केस आहे. तर किती पण विंचरले तर ते तसेच होऊन जातात. आणि स्ट्रेटनर लावायला म्हणजे की किती गरम असतं स्ट्रेटनर. मी सुद्धा माझ्या केसाला स्ट्रेटनर वगैरे लावत नाही. तर म्हणून मी तिचे केस पण वाळवताना ड्रायरने नाही वाळवत, याच्याने वाळून घेते, काय म्हणतात टॉवेलनेच वाळवून घेते. तर गरम गोष्टी कशा लहान मुलांना ठीक नसतात, तर त्याच्यामुळे ना तिचे केस तसेच असतात. तर तेच सांगायचं होतं. तर अशी तिची वेवी केस आहे. दोनदा टक्कल केली पण तरी तिचे कर्लीच केस येतात. ते टक्कल करायची की यार परत करू ना, धरे डस्टबिन मध्ये टाकून ये माझा. हवा सुटलेली आहे, बघू शकता झाडं कशी हलताय पूर्ण. आणि विजा चमकताय, अक्षरशः विजा तिकडे चमकताय, म्हणजे पाऊस येणार जोराचा रात्रीसून. आणि तांदूळ पण मध्ये घ्यावं लागतील. आणि पटापट आता कपडे काढून घेते. चला टाक कपडे त्याच्यामध्ये. जोरात पाऊस येईल. पटापट आता कपडे काढून घेते, कारण पटकन पाऊस येईल. त्या साईडला ना विजा चमकताय, बघू शकता मागे. पदार्थ राहून गेले, परत चकल्या केल्या त्यांनी, काय माहिती पावसा असंच झाला त्याने. सगळे कपडे काढून पूर्ण. आणि आता तांदूळ आणि ते पण मध्ये ठेवून देते. कपडे पण काढून घेतले. पण भारी वाटतं, एकदम थंड थंड असं. रोज गरम व्हायचं तर छान वाटते.
मागे विजाचा अशी इतकी हवा सुटलेली आहे बाहेर आणि म्हणजे पाऊस येऊ शकतो. मी ऐकलं पुण्याकडे गारा पडल्या, तर इथून सुद्धा पावसाचं छान म्हणजे हवा येते एकदम. तर चला आता स्वयंपाकाची तयारी आता काहीतरी करते. मला तर काही भूक नाहीये. भात वगैरे. हा कुठे गारा दिसल्या?